वाक्यक्रमाने लिहा असा प्रश्न IBPSला येतो आणि हा खूप वेळा आलेला आहे. याच्यात दोन गोष्टी असतात. आता वाक्यक्रमाने लिहा लहान आणि एक मोठा, तो आपण त्याचं लेक्चर वेगळं घेऊ, ठीक आहे. मग हे काय आहे वाक्यक्रमाने लिहा लहान आणि मोठा काय आहे? तर बघा, लहानमध्ये काय असते, आता आपण जे रोजचे वृत्तपत्र वाचतो, लोकसत्ता पहा, लोकसत्तामध्ये येतेच, लोकसत्तामधलं पेपरला येते. आता मागं निरीक्षकचे पेपर्स झाले होते IBPSने घेतलेले सगळे. त्यामध्ये जवळपास 25 पैकी 3 प्रश्नांमध्ये तुम्हाला बातम्या विचारल्या होत्या. म्हणजे त्यांनी करंटच्या बातम्या दिल्या होत्या आणि त्या बातम्या त्यांनी सोयीस्कर लिहा, म्हणजे शफल करून दिल्या होत्या आणि त्या तुम्ही सरळ करून लिहा असे प्रश्न होते. ज्या मुलांनी हे पेपर्स दिले असतील IBPSचे, त्यांना एक्झॅक्ट माहिती आहे की सर हां आलं होतं. त्यांनी सांगा कमेंट करून. जी नवीन मुलं आहे, ज्यांनी आदिवासीचा फॉर्म भरलेला आहे, चौकीदारचा, सुरक्षा रक्षकचा, ठीक आहे ना, ग्रुप Dचा, त्या मुलांनी हे लेक्चर आवर्जून बघा, पूर्ण बघा. खालील वाक्य ही वृत्तपत्रातील एक बातमी आहे, तिला योग्य क्रमाने लिहा. आता त्याने काय केलं, ABCD आणि E असे वाक्य दिले, असे एक छोटे छोटे शब्द दिले. शब्दापासून एक पूर्ण मोठं वाक्य तयार करायचं आहे. याला म्हणतो आपण वाक्यक्रमाने लिहा लहान. आणि मोठ्यामध्ये काय आहे, तर मोठ्यामध्ये हे असं एक पूर्ण मोठं वाक्य असते. ओके, येथे असे 5 नाही 6 वाक्य असतात. ती एक स्टोरी असते मोठी, तिला शफल केलेली असते आणि ती तुम्हाला लावायची असते बरोबर. आता आपलं जे हे पुस्तक आहे कुठे, हां, अप्लाइड मराठी. तर या अप्लाइड मराठी पुस्तकामध्ये आपण सगळं दिलेलं आहे. याचा खूप जास्त सराव घेतलेला आहे आपण, ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे ना. हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आता प्रश्न बघा, रखडले महामार्ग प्रकल्प परवानगी वन परवानगी राज्यातील अभावी. आता तुम्हाला माहीत आहे, आपण जेव्हा रोडने जातो, सिमेंटच्या रोडने जातो, कॉन्क्रीटच्या, इथे कुठेतरी झाडझुडपं असतात, तो फॉरेस्टचा एरिया असतो, तिथे काळा पट्टा असतो, तिथे डांबर असते. आपण म्हणतो अरे या डांबर, या इथे एवढंसं त्यांनी का ठेवलं, इकडचा रस्ता कॉन्क्रीटचा आहे, इकडचा कॉन्क्रीटचा आहे, हेच डांबर का बरं आहे, तर ते वन परिक्षेत्र असते, तो भाग असतो वनांचा, वन खात्याचा असतो. ते परवानगी देत नाही. ते म्हणतात आमचं काळच बरं, आमचं डांबरच बरं. त्यांचं काय कारणं असतील ते वेगळे, पण ते केव्हा केव्हा देते, केव्हा केव्हा देत नाही. पण मोठा प्रकल्प असेल, एखादा चौपदरी असेल आणि तो चालला असेल वनातून, त्याला परवानगी मिळत नाही सहसा, ठीक आहे. त्यांची 2 डिपार्टमेंटची म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे असते. आता तुम्हाला समजलं. रखडले महामार्ग प्रकल्प वन परवानगी राज्यातील अभावी. आता हे वाक्य जे तुम्ही आहे ते सरळ करा आणि हे ऑप्शन्स आहे, हे A, B, 1, 2, 3, 4, 5 हे ऑप्शन्स आहे, ठीक आहे. मग कसं होईल बुवा, तर रखडले तर हे शेवटच येईल, कारण वाक्यात प्रकल्प शेवट नाही येऊ शकत, वन परवानगी राज्यातील अभावी येऊ शकत नाही, शेवट येईल, ठीक आहे ना. मग आता आपण शेवट A घेऊ. ओके, हां, महामार्ग प्रकल्प राज्यातील. आता मी तुम्हाला उत्तर सांगितलं तर असं सोपं वाटते की बा अरे हे सोपं आहे सर, करून टाकू, पण नाही, करून टाकू नाही. इथे 2-2, 3-3 ऑप्शन्स येऊ शकतात बरोबर. म्हणजे वन परवानगी अभावी हे पण येऊ शकते, किंवा महामार्ग प्रकल्प रखडले हे येऊ शकते. तात्पर्य असं आहे की मग आता या ठिकाणी पहिलं वाक्य कोणतं तुम्हाला बघायचं आहे, शेवटचं, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5, 5वं वाक्य आहे A, रखडले. ओके, पहिलं काय येईल, अभावी येऊ शकत नाही, म्हणजे ईने सुरुवात होऊ शकत नाही. मग ईने जिथे सुरुवात झाली आहे ते ऑप्शन्स कट करा. कट केले आपण, 2 आणि 3 ऑप्शन्स कट केले. ओके, आता रखडले होऊ शकत नाही. महामार्ग प्रकल्प हे होऊ शकते, थांबून जाऊ आपण, इथे आहे B. वन परवानगी C आहे, वन परवानगी राज्यातील D पण होऊ शकते, पण D इथे ऑप्शनमध्येच नाही आहे, D कट झाला. आता एकतर B किंवा C या 2 वाक्यांनी, या शब्दांनी वाक्यांची सुरुवात होईल. मग आता कोणते आहे, एकतर B किंवा C. बघा इथे B उरला, इथे C उरला, B किंवा C बस. माझा महामार्ग प्रकल्प याने होईल का वाक्याची सुरुवात, की वन परवानगीने होईल. बरं, महामार्ग प्रकल्प B ने बघितला आपण, महामार्ग प्रकल्प. आता इथे A आहे, रखडले, वाक्य संपलं इथे. बाकीचं केव्हा लिहिता,
म्हणजे हे होऊ शकत नाही. आत्ता जमला आपल्याला. पहिलं सी आहे आणि शेवटचं ए आहे बघा, आहे की नाही. पहिलं सी आहे वनपरवानगी वनपरवानगी. आता काय, मग सी नंतर ई आहे, ई म्हणजे अभावी, वनपरवानगी अभावी, बरोबर आहे. चेक करा आता हे ई सी. आता सी ई बरोबर चाललो, पण सी डी पहा बरं. बघा कसं आहे, शिकवण्याला वेळ लागू शकतो. मी तुम्हाला एक टेक्निक सांगून राहिलो शिकवण्याची, तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पेपरमध्ये मात्र हे 30 सेकंदात उत्तर आलं पाहिजे, 30 सेकंदात आलंच पाहिजे कोणत्या हालतीत. मग त्यासाठी सराव करणं खूप गरजेचं असतं, ठीक आहे ना. सराव करा. आता सी डी होईल का? सी डी नाही, वनपरवानगी राज्यातील होणारच नाही, म्हणजे ते लागतच नाही लिंक त्याची. हे कट झालं. कोणतं बरोबर आहे? 4. पाहिलं नाही आपण तरी केलं बरोबर 4, कारण हे कट केले आपण. मग आता बघा, सीई वनपरवानगी अभावी, ओके. डी राज्यातील, बरोबर आहे. बी महामार्ग प्रकल्प रखडले, काय आहे त्याच्यात? म्हणजे उत्तर नंबर 4 आहे. सी काय म्हटलं, सी ई डी आणि बी ए अशा प्रकारचे सगळे प्रश्न आपल्या या अप्लाइड मराठी पुस्तकात आहे. हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून तुमच्याजवळ ठेवा. यात सराव खूप केलेला आहे आपण, लहान असो की मोठे असो, ठीक आहे ना. आणि हे ई बुक्स पण अवेलेबल आहे अप्लाइड आपलं ABC एज्युकेशन ॲपमध्ये. आणि हे नवीन पुस्तक निघालं आपलं अप्लाइड होकॅब. आता होकॅबवर कसं असते ना, 25 पैकी तुम्हाला 8 प्रश्न होकॅबवर राहते. ज्याची पकड आहे होकॅबवर तो पटकन प्लस होऊन जातो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. म्हणून होकॅबलरीची पकड जी आहे ती एकदम मजबूत ठेवायची आहे. हे पुस्तक आहे, हे सुद्धा तुमच्याकडे असू द्यावे. तुमच्या जिल्ह्यात नसेल तर अमरावतीच्या आमच्या ऑफिसमधून बोलवा, घरपोच येते, ठीक आहे. पुस्तक असू द्यावे. आता बघा, खालील वाक्य ही वृत्तपत्रातील एक बातमी आहे, तिला योग्य क्रमाने लिहा. मग आता ABCDE त्याने हे वाक्य दिले, ABCDE शब्द दिले, शब्दसंच. ह्याचं एक वाक्य तयार करायचं आहे सोपंच. जेव्हा आपण उत्तर लिहितो तेव्हा सोपंच वाटते, पण जेव्हा आपण पेपरला जातो तिथे आपण एकटे असते भरपूर मोठा हॉल भरलेला, तिथे आपण एकटे असतो आपल्या त्या कॅबिनमध्ये. म्हणून तिथे आपला दिमाग एक्झॅक्ट त्याच कामावर असला पाहिजे आणि तो सराव इथे करायचा आहे आपल्याला, ओके. मग तापमानाची सर्वोच्च पातळी इथे बघा काय का, इथे पुढून घ्यायचं बी 2 वेळा आहे आणि इथे ई आहे. म्हणजे बी आणि ई यांनीच सुरुवात होईल वाक्याची. ACD ने होऊ शकत नाही, कारण ऑप्शन नाहीच आहे, म्हणजे ते कट झाले. आता फक्त बी किंवा ई. आता विदर्भातील ह्या शब्दाने वाक्याची सुरुवात होईल की पातळी शब्दाने होईल? विदर्भातील, कारण ते इंट्रोडक्शन वाक्य आहे, ठीक आहे. म्हणजे विदर्भातील म्हणजे बी आला, म्हणजे 1 2 3 4 5 मध्ये पहिल्यांदा बी आला, संपला विषय. म्हणजे इथे बी आला म्हणजे हा 2 ऑप्शन कट झाले. आपले ऑप्शन्स कट करता आले पाहिजे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे ऑप्शन्स कट करणे. IBPSला 5 ऑप्शन्स येतात आणि TCSला मात्र 4 येतात, ओके. आणि MPSCला पण 4 येतात, बरोबर. म्हणून ऑप्शन्स कट करता आले पाहिजे. IBPSचे जर चॅलेंज मोठी आहे, बरोबर आहे. समोर तर टेक्निकलची परीक्षा आहे, IBPSची, MSCBची असते, किंवा आता हे वन विभागाची येऊन राहिली. हा अभ्यास आपला आदिवासीचा आहे, आदिवासी विकासचा, ग्रुप Dचा. अभ्यास करणं खूप गरजेचं असते. अभ्यास करा, वेळ इन्व्हेस्ट करा, पैसा इन्व्हेस्ट करा, तेव्हा आपल्याला नोकरी लागते. एक नोकरी माणसाचं सगळं आयुष्य बदलून टाकते, पूर्ण कुटुंबाचं. म्हणून जिद्दीनं अभ्यास करा. काही अडचण नाही मला विचारतं, अजिबात काळजी करायची नाही. मला विचारा, कधी फोन उचलला नाही तर मॅसेज टाका, ठीक आहे. चलो, आता बी मग BA आहे की BD आहे बघू आपण. इथे BD आहे, इथे BA आहे, कारण C प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. इथे C आहे, इथे C आहे, इथे C आहे, म्हणजे C ओलांडली हे शेवट राहील. C इथे आहे, ओके. B ने सुरुवात झाली, विदर्भातील. मग काय, मग BA का BD? BA पहा, विदर्भातील तापमानाची सर्वोच्च होऊ शकते. आता BD बघा, विदर्भातील 3 जिल्ह्यांनी. आता जरा जास्त परफेक्ट होऊ शकते, कारण पहिले विदर्भ आला, नंतर मग जिल्हे आले. हे वाक्य होऊ शकते, विदर्भातील 3 जिल्ह्यांनी, म्हणजे B नंतर D होऊ शकते, BD.
विदर्भातील 3 जिल्ह्यांनी. हां मग काय तर ए लिहायचा बघा इथे, ए लिहायचा की ई लिहायचा. विदर्भातील 3 जिल्ह्यांनी ए तापमानाची सर्वोच्च का डायरेक्ट ई लिहायचा. विदर्भातील 3 जिल्ह्यांनी पातळी नाही, लगेच पातळी नाही, सर्वोच्च तापमानाची पातळी. म्हणजेच विदर्भी 1 3 जिल्ह्यांनी डी ए तापमानाची सर्वोच्च पातळी. सर्वोच्च आलं की मग पातळी घ्यायचं, ई घ्यायचं. म्हणजे हे जे वाक्य आहे 4 उत्तर बरोबर आहे. म्हणजे बघा विदर्भातील डी 3 जिल्ह्यांनी ए तापमानाची सर्वोच्च नंतर पातळी आलं ई, नंतर मग सी आलं ओलांडली. काय याच्यामध्ये कठीण काही नाही आहे. पहिल्यांदा सगळं समजते, फक्त सुरुवातीला अभ्यास आणि सराव खूप करणं गरजेचं आहे. पेपरला कोणतं वाक्य सांगता येत नाही, पण असेच प्रश्न निरीक्षकच्या सगळ्या पेपरला विचारले होते IBPSने. TCSने पण हा पॅटर्न कुठे फॉलो केला. म्हणून समोरची जी तुमची एक्झाम आहे IBPSची, ते सोडू नका. ठीक आहे, म्हणजे अभ्यास सोडू नका, सराव सोडू नका. काही दिवसांपासून रुपयाची घसरण चालू आहे. ओके, खनिज तेलाच्या गेल्या वाढत्या किमतीमुळे. ओके, पाहू आपण 1 2 3 4 5. करा बरं, थोडं वाक्य मोठं आहे. पहिले ऑप्शनवर आहे. काय म्हणते ऑप्शन? DAC. ओके, सी इथे आहे 2 ठिकाणी, डी 2 ठिकाणी, ए ठिकाणी आहे. म्हणजे A, C आणि D या 3 वाक्यांनी सुरुवात होईल. पाहू आता. म्हणजे बीने ईने सुरुवात करायची गरज नाही. ओके, हां. आता काही दिवसांपासून. ओके, ठीक आहे. ए कुठे आहे? पण ए इथे एकच आहे. काही दिवसांपासून मग लगेच डी आहे. काही दिवसांपासून गेल्या होते काय? नाही, गेल्या काही दिवसांपासून हे होऊ शकते, पण काही दिवसांपासून गेल्या असं नाही होणार. म्हणजे ए नंतर डी नाही येणार, ए नंतर डी येणार नाही, पण डी नंतर ए येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून असं येऊ शकते, पण इथे आहेच नाही ऑप्शन. डी नंतर डी आहे बघा, इथे डी नंतर सी आहे, इथे डी नंतर ई आहे, ई आहे, सी आहे. मग आता डी पाहू. आता गेल्या, मग पहिले डी नंतर सी पाहू आपण. गेल्या खनिज तेलाच्या, असं नाही होऊ शकत. गेल्या खनिज तेलाच्या अशी वाक्यरचना चुकीची आहे. म्हणून आता डी नंतर हे तर कटलंच, हे दोन तर कटलेच समजा. आता पाहू आपण डी नंतर ई येते काय? गेल्या वाढत्या किमतीमुळे. डी नंतर ई पण येत नाही, म्हणजे ही वाक्यरचना चुकीची आहे. आता उरलं फक्त 3 आणि 5. इथे सी ने सुरुवात झाली, बी ने एंड झाला. सी ने सुरुवात झाली, बी ने एंड झाला. बी काय आहे? रुपयाची घसरण चालू आहे. ओके, फुल स्टॉप दिला, झालं, हे परफेक्ट झालं. सी ने सुरुवात झाली, सी ने खनिज तेलाच्या, म्हणजे हेही झालं. मग आता खनिज तेलाच्या काय? तर या सी नंतर डी लिहायचं की ए लिहायचं? तर खनिज तेलाच्या डी तर येऊ शकत नाही. खनिज तेलाच्या गेल्या नाही, मग ई बघा. खनिज तेलाच्या वाढत्या किमतीमुळे हे येऊ शकते, म्हणून डी नंतर ई येऊ शकते. हा सेम पॅटर्न तुम्हाला इंग्लिशमध्ये फॉलो करायचा आहे. इंग्लिशमध्येही तुम्हाला याच पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. ओके, चलो. खनिज हां हे झालं. मग आता हे समजा उत्तरच निघालं. CE D A B. हां, खनिज तेलाच्या सी, खनिज तेलाच्या हां नंतर काय 2 ई, वाढत्या किमतीमुळे 3 डी, गेल्या ए, काही दिवसांपासून बी, रुपयाची घसरण चालू आहे. सोपं आहे. वाढली आहे पश्चिम आशियातील अस्थिरता बाजारांमधील संघर्षामुळे जगभरातील. हो आपण इथे काय? इथे ए ए ए ए ए शेवट दिलेला आहे. वाढली आहे, बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे 5 काय येणार आहे? ए. हे जे हा जो ए आहे वाढली आहे तसंही आपल्याला समजतेच. असे प्रश्न लवकर समजते. जेव्हा आपण मोठे वाक्य पाहतो, हे लहान वाक्य पाहून राहिलो आपण, जेव्हा आपण मोठे वाक्य पाहतो तेव्हा एकदम मोठे वाक्य असतात. IBPS खूप डीप देते वाक्य. ठीक आहे, IBPSचा अभ्यास सोपी गोष्ट नाही आहे. अभ्यास सराव खूप जास्त पाहिजे असतो. तेव्हा आपल्याला एक मार्क आपल्याला समोर जावं लागते. एक मार्क. त्यासाठी मुलं, महाराष्ट्रातले भरपूर मुलं खूप जास्त अभ्यास करतात. म्हणून
आपण फॉर्म भरतो, इकडे तिकडे टापल टिपल करतो, देऊ परीक्षा असं करतो, तर आपण दूरपर्यंत राहत नसतो कॉम्पिटिशनमध्ये. पण ते मुलं राहतात जी सिरियसली अभ्यास करतात, सराव करतात, वेगवेगळे कोर्सेस घेतात, टेस्ट सिरीज घेतात, अभ्यास करतात, सरांना विचारतात काही आल्यानंतर. त्या मुलांचं भविष्य चांगलं असते. त्यांना काय नोकरी लागली तर आपला विषय असा असते. ठीक आहे, आपण राहतो माशा मारत. पाहू आपण. ए आहे, वाढली आहे, हे शेवटी आहे. ओके, मग आता हे कट झालं, बरोबर आहे. मग आता बी 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 आणि ई हे पहिले चेक करू आपण. बीने होईल सुरुवात की ईने होईल सुरुवात. आता बी बघा, पश्चिम आशियातील, म्हणजे हे इंट्रोडक्टरी वाक्य होऊ शकते. ई बघा बरं, संघर्षामुळे जगभरातील. संघर्ष कोणाचा, काय, काही वाक्यात काही बॅकग्राऊंड नाही आहे, तर यामुळे ईने वाक्याची सुरुवात होणार नाही, म्हणजे इथे कट झाला. ओके, आता बी 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 एने तर आपण एंड केलाच वाक्याचा. आता सुरुवात करायची आहे बीने. 3 ठिकाणी बी दिसून राहिला, आपण हे ऑप्शन कट केल्यानंतर मग बीने आहेच. मग समजून घ्या आता, पश्चिम आशियातील. मग आता बी नंतर ई घ्यायचं की डी घ्यायचं बघा. बी नंतर पश्चिम आशियातील, काय म्हटलं मी, डी घ्यायचं की ई घ्यायचं. पश्चिम आशियातील बाजारांमधील होऊ शकते. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरातील हे होऊ शकते. बरोबर. मग नेमकं काय लिहायचं, सराव गरजेचा आहे. पश्चिम आशियातील काय, बाजारांमधील, हे जरा जास्त संयुक्तिक वाटते का पश्चिम आशियातील संघर्षामुळे. पश्चिम आशियाचा बाजार नाही महत्वाचा, इथे पश्चिम आशियाचा संघर्ष महत्वाचा आहे. संघर्ष खूप मोठी गोष्ट आहे. संघर्षामुळे बाजारावर परिणाम होईल आणि म्हणून पश्चिम आशियातील संघर्षामुळे हे वाक्य बरोबर राहील, ई बरोबर राहील. म्हणजे इथे ई करेक्ट आहे, म्हणजे डी आपलं कट झालं. मग पश्चिम आशियातील संघर्षामुळे, मग काय, मग बीई आहे, बी आहे. मग डी सी घ्यायचं की सी डी घ्यायचं, कारण शेवटी तर ए आहेच. डी सी का सी डी असा अभ्यास असतो IBPSचा. सोपं नाही. आपलं ABC एज्युकेशनचं पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे IBPSसाठी. ओके, TCSसाठी, MPSCच्या इंग्लिशसाठी, मराठीसाठी. ठीक आहे, आपली लँग्वेज अकॅडमी आहे. संघर्षामुळे, ओके, बी झालं समजा, पश्चिम आशियातील संघर्षामुळे. मग आता डी का सी, पश्चिम आशियातील संघर्षामुळे अस्थिरता. पश्चिम आशियातील संघर्षामुळे बाजारांमधील अस्थिरता. अस्थिरता बाजारामधील नाही, पश्चिम आशियातील संघर्षामुळे बाजारांमधील अस्थिरता. म्हणजे डी नंतर सी आहे. उत्तर पहिलंच बरोबर आहे. उत्तर एकच बरोबर आहे, पहिलंच बरोबर आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरातील बाजारांमधील अस्थिरता वाढली आहे. काय त्यात काही कठीण नाही आहे, सराव गरजेचा आहे. खालील वाक्य लिहा. ठीक आहे, करण्यात आले, इथं आले आहे आणि फुल स्टॉप पण आहे. बिनधास्तपणे 1 2 3 4 5 लहान वाक्य असेल, बातमी असेल, एक वाक्य असेल, तर इथे आपल्याला शेवटी सुद्धा बघायचं असते. शेवटी काय आहे तिथून क्लू मिळते. पण त्यांनी मग आता काय केलं, ते काय करतात, मग शेवटी पण सारखे देऊन टाकतात. जसे सुरुवातीला सारखे, शेवटी सारखे घ्या टोले. बरोबर आहे. म्हणून पण एक झालं की ए शेवटी येतो, हे इतकं कन्फर्म झालं. ठीक आहे. मोठ्या वाक्यांमध्ये जरा कन्फ्युजन वाटते. मोठ्या वाक्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते मुलांचं, की बा हे वाक्य पहिले येईल, ते वाक्य पहिले येईल, मग ते जुळवा लागते स्टोरीसारखं. तेही आपण घेऊ. ठीक आहे ना, ॲपवर घेतलेलं आहे, ते सगळं घेतलेलं आहे आपल्या कोर्समध्ये. खालील वाक्य वृत्तपत्रातील एक बातमी आहे, तिला योग्य क्रमाने लिहा. करण्यात आले शेवटी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मिसिंग लिंकचे, ओके, ए आहे म्हणून हे कट झालं. मग आता बी बरोबर, बीने वाक्याची सुरुवात करायची का डीने करायची. इथे डी आहे, पण आदेशानुसार याने वाक्याची सुरुवात होणार नाही म्हणून कट झालं. मग आहे फक्त बी उरला, शेवटी ए आहे. मग बीने वाक्याची सुरुवात झाली मुख्यमंत्र्यांच्या. तो काय देईल, आदेश देईल मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार. मग बी नंतर डी आहे, बी नंतर डी. इथे सी आहे. मुख्यमंत्र्यांच्या मिसिंग लिंकचे काय नाही, मुख्यमंत्र्यांची कोणतीच मिसिंग लिंक नाही आहे. मिसिंग लिंक, आता तो पूल झाला का नाही, मिसिंग लिंक मुंबई पुणे, त्याला मिसिंग लिंक म्हटलं गेलं, पण ते नाव निगेटिव्ह होतं म्हणून त्यांना असं वाटलं की बाबा निगेटिव्ह नाव नाही पाहिजे. मग कनेक्टिंग लिंक त्याचं नाव केलं. ओके, मग आता मिसिंग मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार BD. ओके, मुख्यमंत्र्यांच्या 1 आदेशानुसार 2. मग सी का ई, म्हणजे CE का EC. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मिसिंग लिंकचे नामकरण.
हां, म्हणजे सी नंतर ई येणार, सी नंतर कुठे सी नंतर ई येणार, हे पहिलंच आहे काय. हां, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मिसिंग लिंकचे नामकरण करण्यात, कनेक्टिंग लिंक असे करण्यात आले. जमला विषय. उत्तर इथे पण एच आहे. या पद्धतचा अभ्यास तुम्हाला मित्रांनो करायचा आहे. एक पहा, हा कोर्स आहे आदिवासी विभाग ग्रुप डी, चौकीदार सुरक्षारक्षक जे पेपर आहे तुमचा, यामध्ये मराठी आणि इंग्लिश संपूर्ण मी कव्हर केलेला आहे. त्याला पॅकेज नाव दिलं आदिवासी विभाग ग्रुप डी मराठी इंग्लिश पॅकेज. ठीक आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अख्खा मराठीचा कोर्स मिळेल, अख्खी मराठीची टेस्ट सिरीज मिळेल आणि ई बुक जे आहे तुम्हाला मी जे सांगितलं हे अप्लाइड मराठी हे बुक तुम्हाला या कोर्समध्ये फ्री मिळेल. ठीक आहे. आणि तसंच इंग्लिश कोर्स पूर्ण, इंग्लिश टेस्ट सिरीज पूर्ण आणि इंग्लिशचं ई बुक जे आहे अप्लाइड इंग्लिश, 3 पुस्तकं ॲक्च्युली आपले, हे अप्लाइड मराठी, अप्लाइड इंग्लिश आणि हे अप्लाइड होकॅब. तर हे आता जस्ट लॉन्च झालेलं आहे या मे महिन्यामध्ये. तर हे पुस्तकं ऑलरेडी मार्केटमध्ये इस्टॅब्लिश आहे. भरपूर मुलं, असंख्य मुलं या पुस्तकांचा अभ्यास करून राहिले. आता हे आहे होकॅबचं पुस्तक. हे सुद्धा खूप सुंदर पुस्तक आहे, निकाल ओरिएंटेड पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्याकडे असू द्यावे. ह्या 3 पुस्तक घेतले ना तुम्हाला 50% टेन्शन नाही राहत. बघा, 100 प्रश्न जर असतील तर 50 मार्क्स, 50 प्रश्न म्हणजे 50% पोर्शन तुमचा या 3 पुस्तकातून होऊन जाईल. मराठी, अप्लाइड इंग्लिश आणि अप्लाइड होकॅब. ठीक आहे. आणि या ठिकाणी कोर्स हे जर मिळालं तर हे ई बुक आहे, या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल वाचायला. टेस्ट सोडून पाहावं लागते आपल्याला, टेस्ट आपल्याला समजते आपण कुठे आहोत सध्या. कोर्स करावा लागतो, त्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची समज येते. जसं आता इंग्लिशमध्ये पाहिलं आपण हे वाक्य, तसेच इंग्लिशमध्ये पण आहे. जसे आपण हे मराठीत बघितले हे वाक्य, तसेच इंग्लिशमध्ये. म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं असतो. ठीक आहे. आता जितके दिवस राहिले असेल शिल्लक, अजून भरपूर दिवस आहे, टेट यायची आहे. तर तुम्ही जर खरोखर हा फॉर्म भरला असेल आदिवासी विभागाचा आणि तुम्हाला नोकरी पाहिजे असेलच, तर हयगय करायची नाही, वेळ द्यायचा. फी नॉमिनल फी आहे आपल्या कोर्सची. ABC एज्युकेशन ॲप सर्च करा, तुम्हाला हा लोगो दिसेल आणि तिथे 6व 7वं एक फोल्डर आहे पॅकेज कोर्सेस म्हणून, पॅकेज कोर्सेस, त्या ठिकाणी तुम्हाला हा कोर्स दिसेल. ठीक. चलो, मित्रांसोबतही हे लिंक शेअर करा आणि याच्या पुढचं, आता हे 5 झाले प्रश्न, याच्या पुढचे सगळे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळेल कोर्समध्ये. ठीक आहे. थँक्यू.